मन शांत नसते तेव्हा काय केले पाहिजे हे जाणून घेऊया आज भगवान बुद्धाच्या प्रेर कथेतून. एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यासमवेत एका गावातून दुसऱ्या गावी प्रवास करत होते. बऱ्याच वेळ प्रवास झाल्यानंतर एका उराटवृक्षाच्या छायेत भगवान बुद्ध आपल्या शिष्यासमवेत बसले आणि एका शिष्याला म्हणाले, या गावात एक तलाव आहे, तिथून घटकाभर पाणी सर्वांसाठी घेऊन ये. खूप तहान लागली. शिष्य नम्रपणे उठला, घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे पाहिले तर गावकरी त्या तलावाचा पुरेपूर वापर करत होते. कोणी तिथे म्हशी धुत होते तर बायका कपडे धुत होत्या. काही वेळाने भगवान बुद्धांना जाग आली. त्यांनी त्या शिष्याला पुन्हा हाक मारली आणि पाणी घेऊन ये म्हणाले. शिष्याला सकाळचे दृश्य आठवले, परंतु आज्ञेचा भंग कसा करणार म्हणून तो निमूटपणे घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, तलावातले पाणी शुद्ध दिसत होते. सगळा कचरा गाळ तळाशी जमा झाला होता. ते पाहून शिष्य आश्चर्यचकित झाला. त्याने तलावावर हलवारपणे घडा पाण्यात बुडवला आणि वरवरचे पाणी भरून तो घेऊन आला. त्याची कुतूहल मिश्रित मुद्रा पाहून भगवान हसले व म्हणाले, मगाशी अनेक लोकांमुळे सगळा कचरा ढवळला जात होता, म्हणून पाणी दूषित होत होते. आता तिथे कोणीच नसल्यामुळे पाणी स्थिर झाले आहे आणि गाळ खाली बसला आहे. यावरून हेच सुचवायचे होते की जेव्हा आपल्या मनात अनेक विचारांचा कचरा ढवळून निघतो, डोक्यात अनेक शंकांचे काहूल माजते, असंख्य प्रश्न डोकेवर काढतात, अशा वेळेस काही काळ शांत राहावे. सगळ्या विचारांचा निचरा झाला की मन शांत होते आणि योग्य निर्णय घेण्यात प्रवृत्त होते. मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा, नंतर विचारांची तहान भागवावी.